नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्वामी गुरुकृपा या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, उद्याची पौर्णिमा ही साधी पौर्णिमा नाही. ही रात्र अनेक राशींसाठी भाग्य बदलणारी ठरणार आहे. पण विशेषतः तुळ राशीच्या लोकांसाठी ही पौर्णिमा खूप मोठा शुभ संकेत घेऊन येत आहे. स्वामी समर्थांच्या कृपेने आज आम्ही तुम्हाला असे 5 नियम सांगणार आहोत, जे जर तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी मनापासून पाळले, तर तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर होऊ शकतात. घरात सुख समृद्धी येऊ शकते आणि बंद नशीब पुन्हा चमकू शकते. मित्रांनो, अनेक वेळा आपल्या आयुष्यात मेहनत करूनही यश मिळत नाही. घरात पैशाची कमतरता जाणवते. मन सतत बेचैन राहतं. नातेसंबंधामध्ये तणाव निर्माण होतो. पण अध्यात्मात सांगितलं आहे की पौर्णिमेच्या दिवशी केलेले काही छोटे नियम आणि उपाय व्यक्तीचं नशीब बदलण्याची ताकद ठेवतात. तुळ राशीच्या लोकांवर चंद्राचा प्रभाव खूप खोलवर पडतो आणि पौर्णिमा म्हणजे चंद्राची सर्वात शक्तिशाली अवस्था. त्यामुळे हा दिवस तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. स्वामी समर्थ म्हणतात, श्रद्धा आणि विश्वास असेल तर अंधारातूनही प्रकाशाचा मार्ग सापडतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी आम्ही असा एक खास उपाय सांगणार आहोत, जो तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकतो. मित्रांनो, आता जाणून घेऊया ते 5 महत्त्वाचे नियम जे तुळ राशीच्या लोकांनी पौर्णिमेच्या दिवशी नक्की पाळले पाहिजेत. तर पहिला नियम म्हणजे सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे. पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्वच्छ स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे शरीरातील आणि मनातील नकारात्मकता कमी होते. स्नानानंतर स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्तीसमोर बसून ओम श्री स्वामी समर्थ हा मंत्र कमीत कमी 108 वेळा म्हणायचा आहे. दुसरा नियम म्हणजे घरात भांडण करू नका. या दिवशी राग, वादविवाद आणि कटू शब्द टाळा. तुळ राशीच्या लोकांचं मन खूप संवेदनशील असतं. त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी नकारात्मक वातावरण तयार झालं तर त्याचा परिणाम अनेक दिवस राहू शकतो. घरात शांतता आणि सकारात्मकता ठेवण्याचा प्रयत्न करा. तिसरा नियम म्हणजे चंद्राला अर्घ्य द्या. रात्री चंद्र दिसल्यानंतर एका तांब्यात पाणी घेऊन त्यात थोडं दूध आणि अक्षता टाका आणि चंद्राला अर्घ्य द्या. असं केल्याने मानसिक तणाव कमी होतो आणि आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत मिळते. चौथा नियम म्हणजे गरिबांना मदत करा. पौर्णिमेच्या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला अन्न, कपडे किंवा थोडी आर्थिक मदत करा. स्वामी समर्थांच्या मते दान केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि पुण्य वाढतं. पाचवा नियम म्हणजे रात्री हे एक काम नक्की करा. झोपण्यापूर्वी एक छोटासा तुपाचा दिवा लावा आणि स्वामी समर्थांचे नाव घेत शांतपणे 5 मिनिटे ध्यान करा. असं केल्याने मनातील भीती, चिंता आणि नकारात्मक विचार हळूहळू दूर होतात. मित्रांनो, हे नियम साधे वाटत असले तरी श्रद्धेने केले तर आयुष्यात मोठे बदल घडू शकतात. अनेक लोकांना यामुळे मानसिक शांती, आर्थिक सुधारणा आणि कामात यश मिळाल्याचे अनुभव आले आहेत. मित्रांनो, पौर्णिमा ही फक्त धार्मिक रात्र नाही, तर ती आत्मविश्वास वाढवणारी आणि सकारात्मक ऊर्जा देणारी रात्र मानली जाते. तुळ राशीच्या लोकांनी जर या दिवशी मन शांत ठेवून स्वामी समर्थांचे स्मरण केले तर अनेक अडथळे दूर होऊ शकतात. लक्षात ठेवा, कधीकधी आयुष्यातील मोठे बदल हे छोट्या नियमानुसार सुरू होतात. विश्वास, संयम आणि सकारात्मक विचार हीच खरी शक्ती आहे. स्वामी समर्थ नेहमी सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून कोणत्याही परिस्थितीत हार मानू नका. ही पौर्णिमा तुमच्या आयुष्यात नवीन आशा, नवीन संधी आणि नवीन आनंद घेऊन येवो हीच स्वामीचरणी प्रार्थना. जर तुम्हाला वाटत असेल की स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर आहे तर कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, आजचा हा संदेश फक्त एक माहिती नाही, तर स्वामी समर्थांनी दिलेला एक सकारात्मक मार्ग आहे. तुळ राशीच्या लोकांसाठी येणारे काही दिवस खूप महत्त्वाचे ठरू शकतात. काही लोकांच्या आयुष्यात अचानक धनलाभ होऊ शकतो, तर काहींच्या अडलेल्या कामांना गती मिळू शकते. काहींना नातेसंबंधांमध्ये सुधारणा दिसेल, तर काहींना मानसिक शांतता अनुभवायला मिळेल. पण हे सर्व मिळण्यासाठी श्रद्धा आणि चांगले कर्म खूप महत्त्वाचे आहेत.
दुसऱ्याचं वाईट न करता मन स्वच्छ ठेवणं आणि स्वामी समर्थांवर विश्वास ठेवून त्यांची पूजा अर्चा करणं, नामस्मरण करणं हे खूप महत्त्वाचं आहे. ही पौर्णिमा तुमच्या जीवनातील अंधार दूर करून आनंदाचा प्रकाश घेऊन येऊ. स्वामी समर्थांची कृपा तुमच्या आणि तुमच्या परिवारावर सदैव राहो, हीच स्वामीचरणी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा सर्वांना पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. भेटूयात पुढील अशाच राशी भविष्य सांगणाऱ्या रहस्यमय व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.